होशियारपूर गाव पवनच्या हरकतांपासून तंग आलेलं होतं. तो जेव्हा बघू फक्त मस्तीच करत राहायचा. त्याची मस्ती कायम एवढी मोठी व्हायची की किती वेळा तर गाववाल्यांना खूप जास्त नुकसान झेलायला लागायचं. आणि सगळ्यात जास्त पवनच्या मस्तीने त्याचे आई बाबा खूप परेशान होते, ज्यांना दिवस रात्र पवनच्यामुळे पूर्ण गावाचे ठोमणे ऐकत राहायला लागायचे. दादा, ओ दादा, कुठे आहात तुम्ही? बाहेर या जरा आणि बघा तुमच्या लाडक्याची करामत. काय झालं माधुरी? काय केलं पवननं? सकाळ सकाळी माझ्या घरी जाऊन दात स्वच्छ करणाऱ्या कोलगेटला काढून त्याला खाली करून त्याच्यामध्ये फेविकॉल भरलं. आता हे बघा, ह्यांचं तोंड कसं चिकटून गेलं आहे. ठीक आहे माधुरी, मी आज त्याला चांगलं सांगतो. ऐकतेस का? कुठं आहेस? अरे काय झालं? सकाळ सकाळी का ओरडत आहात? माझं ओरडणं दिसतं. बाहेरचे लोक तुझ्या लाडक्याच्या कारनाम्याबद्दल ओरडतात, ते नाही ऐकायला येत. एक दिवस पूर्ण गाव मिळून आपल्याला गावातून बाहेरच काढून टाकेल. आज याला चांगल्या प्रकारे समजावं लागेल. कुठं आहे तुझा लाडका? अच्छा, माझा लाडका? मी काय ह्याला माहेरीतून घेऊन आले होते काय, जो माझा झाला फक्त? अरे तू जाऊन तुझं काम कर, त्याच्याकडे तर मी बघतो आज. पवन बाहेर शिबू बरोबर निघाला होता आणि एक नवीन मस्तीमध्ये लागला होता. पवन आणि शिवू तिथे उभे राहिलेले जवळची बैलगाडीमधलं स्क्रू काढायला लागले. आता येईल मजा. मोठा आला. अरे पवन, तू तर यांच्या गाडीच्या चाकाची पिन काढून टाकलीस. हा, तू तर बघितलं नाहीस का? आपण बोललो काका जरा गावाच्या बाहेर सोडता का, तर कसा रागावला, जसं आपण त्याला काही चुकीचं बोललो असेल. हां, तू तर बरोबर बोलतोस. तसं पण हा मुच्छड खूप जास्त आकडो आहे. चल आता इथून पळून जाऊयात. अरे 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 मेलो मी. अरे मेलो मी. हे नक्कीच ते पवन आणि त्याच्या मित्राचं काम असणार. सोडणार नाही त्याला. रमणलाल, रमणलाल, बाहेर ये. बघ, तुझ्या मुलानं हे काय केलं आहे. माझ्या बैलगाडीचं नुकसान केलं आहे. पवन, काय झालं बाबा? वडिलांचा बाप, हे काय काय करत असतोस तू? या काकांच्या गाडीचं चाक तू काढलंस? मी तर शाळेतून डायरेक्ट घरीच आलो. काकांना बोललो पण होतो गावाच्या बाहेर सोडता का. काकांनाही बोलले तर मी सरळ घरी आलो. जर विश्वास नसेल तर शिबूला विचारून घ्या. नालायक, चांगल्या प्रकारे ओळखतो तुला. चला आत, लवकर तुला मारून मारून सरळ करतो तुला, आणि बघतो आज कोण जेवायला देतं तुला. मार खाल्यानंतर पण पवनवर कधीच काही असर नाही व्हायचा, कारण आता मारने त्याच्या अंगावर असर करण्याचं बंद केलं होतं. सकाळी होते. रमणलाल पवनला उठवण्यासाठी आपल्या बायको आणि त्याला बोलतो. उठव या नालायकाला. याला शाळेत जायचं आहे की नाही? उठवत आहे. आता खूप वेळ आहे स्कूल जाण्यासाठी. अरे का उठल्या उठल्या पाठवशील? लल्लाला जेवू पण घालायचं आहे. उठव याला. आई, आई, मी नाश्त्यामध्ये आज पराठे खाईल. नालायक, आज जर तू काय धुमाकूळ घातलास ना तर विचार कर, पराठ्याच्या नंतर दांडक्यानं भूत बनवून टाकल तुला. बस करा, सकाळ सकाळ त्याच्या मागं नका लागू. पवन स्कूलसाठी तयार होऊन आपल्या मित्र शिवू बरोबर निघून जातो. रस्त्यामध्ये पवनला नदीच्या किनाऱ्याला लावून ठेवलेली एक नाव दिसते, ज्याला गावचे मल्हार काका चालवतात. बस मग काय. चल शिबू, ह्या होडीला पाण्यामध्ये धक्का देऊयात आपण. खूप मजा येईल जेव्हा ही होडी पाण्यामध्ये जाईल. पण मल्हार काकांना जर माहीत पडलं
तर ते बाबांना सांगतील. काही नाही होणार, चल धक्का लाव. मज्जा आली मज्जा आली. काका आता होडी सापडत राहतील. अरे माझी होडी कुठे गेली? माझी होडी. मातीवरच्या छोट्याच्या पायाच्या निशाणीवरून तर असं दिसत आहे हे लहान मुलांचं काम आहे आणि पूर्ण गावामध्ये एकच लहान मुलगा आहे ज्यांनी सगळ्यांना परेशान केलं आहे. पुढे जाऊन पवनला मुखियाच्या शेतामध्ये काम करताना काही मजदूर दिसतात. तुम्ही लोक काम करत आहेत, लवकर जा. मुखियाजींनी तुम्हाला बोलवलं आहे. आज त्यांच्या घरी दावत आहे. लवकर जा लवकर जा. ते खूप वेळापासून तुम्हाला बोलवत आहेत. सगळेजण मुखियाच्या घराकडे निघून जातात. एक एक करून सगळ्यांना पवनच्या मस्तीचं कळून जातं आणि सर्वजण जमा होऊन जातात. रमणलालच्या घराच्या समोर पवनने केलेल्या मस्तीचा पिटारा घेऊन. बघत आहेस तू कशी घराच्या बाहेर जत्रा भरली आहे तुझ्या लाडक्याच्या कारनाम्यामुळं. मी सांगतोय, मी तर आज याला सोडणार नाही. संध्याकाळी हळूच पवन घराच्या आत यायचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठून येत आहेस? शाळा तर कधीच संपली होती. शिबूच्या घरी गेलो होतो. त्याच्या आईनं खीर बनवली होती. आता बस करा तुम्ही. पूर्ण दिवसाचा राग आता ह्याच्यावरच काढणार का? बस हेच बोलून बोलून याला तू डोक्यावरती घेतला आहेस. नालायक, कधीतरी असं काम कर की गावातील लोक तुझा वडील असल्याचा सन्मान देतील मला. दुसऱ्या दिवशी गावामध्ये एक खूपच विचित्र कपडे घालून एक माणूस येतो. दिसण्यामध्ये तर तो एक जादूगर दिसत होता. सगळेजण आपल्या शेतामध्ये काम करत होते. जादूगर सगळ्यांना बघून हसायला लागतो. सूर्याचा हलका पिवळा प्रकाश शेतावर सोन्यासारखा चमकत होता. जादूगर एक डबा काढतो आणि सूर्याकडे बघून एक मंत्र वाचतो. तमक तमक तम 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 तू यामध्ये येऊन बस तू. तमक तमक तम 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 तू यामध्ये येऊन बस तू. आणि चमकणारा सूर्य जादूगरच्या डब्यामध्ये येतो. बघताच बघता चोहीकडे अंधार पसरला होता. सगळे गावची लोक बघायला लागतात. चोहीकडे अंधकार का आहे? आता तरी दिवस निघालाच होता. खूप दिवसापर्यंत गावामध्ये अंधार पसरलेला होता. चोहीकडे झाडं, फुलं, शेत वगैरे सूर्य नसल्यामुळे आता बाद व्हायला लागतात. गावाची सगळेजण आणि सरपंच मिळून ह्या समस्यावर गोष्ट करत होते की तेव्हा एक माणूस समोरून येतो. मी आहे जादूगर ओझा. वाटलं तर सगळ्यांना बनवल मी जनावर. हा 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 हा. तुम्ही ज्या गोष्टीसाठी परेशान आहात ती इथं माझ्याजवळ ह्या डब्बीमध्ये बंद आहे. बघा. काय तू ह्या डब्बीमध्ये सूर्याला बंद केला आहेस? त्यामुळंच तर तुम्ही सगळे अंधारामध्ये उभे आहेत मूर्खांनो. जर या अंधारापासून मुक्ती पाहिजे तर सगळे माझे गुलाम बना. आजपासून मी तुमचा राजा आणि तुम्ही तेच कराल जे मी सांगेल. असं नाही होऊ शकत. आम्ही कोणाचे नोकर नाही आहेत आणि नाही तुझा कोणता हुकूम ऐकणार. मला वाटलं तर मी खूप काही करू शकतो. तुमच्या सगळ्यांना माकड बनवून ह्या पूर्ण गावाला माकड गाव बनवू शकतो. पण मी तुम्हाला 2 दिवसाचा वेळ देतो. एवढं बोलून जादूगर तिथून निघून जातो. सगळे गाववाले परेशान होऊन जातात. ही मुसीबत कुठून आली? चोहीकडे अंधार, झाडं, फुलं खराब झालेली होती. कुणाला काहीच समजत नव्हतं की या मुसीबतमधून कसं निघायला पाहिजे. बाबा, आता काय कधी सूर्य नाही निघणार आभाळामध्ये? आपण असं करूया, ती जादूगाराकडून डब्बी घेऊयात. नंतर आपण सूर्याला त्यामधून काढून टाकूयात. बाळा, आपण तसं नाही करू शकत. ते आपल्यापेक्षा खूप जास्त ताकदवर आहे. जर असं केलं सगळ्यांना जनावर बनवेल. आता फक्त देवाकडेच प्रार्थना करू शकतो. झोप तू, रात्र खूप झाली आहे.
रात्र तर कधीपासून आहे. ठीक आहे बाळा, झोप आता. पवनला झोप येत नव्हती. तो झोपून काहीतरी विचार करत होता की तेव्हा शिबू खिडकीमधून पवनला कोयलच्या बोलण्याने सिग्नल देतो. कू कू कू. काय झालं? मी त्या जादूगाराची गुफा बघितली आहे जिथं तो राहतो, आणि ती सूर्याची डब्बी पण तिथंच ठेवलेली आहे. चल आपण त्याला घेऊन येऊयात. चल चल जाऊयात. दोघेजण जादूगरच्या गुफेकडे पोहोचून जातात. जादूगरने त्याच गुफेच्या आत जादूचं सामान ठेवलेलं आहे आणि त्याच्या समोर एक माणूस असतो ज्याला तो आपल्या काठीच्या मदतीने बघताच बघता गधा बनवून टाकतो. तमक तमक तम 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 तू बनव याला गाढव तू. बघताच बघता तो माणूस गधा बनून जातो आणि हे सगळं होताना शिबू आणि पवन आपल्या डोळ्यांनी बघत राहिले आणि त्या मंत्राला पण पवन एकदम एकटक लावून ऐकतो. जोपर्यंत ही जादुई छडी माझ्याजवळ आहे मी काही पण करू शकतो. आणि मग जादूगर डोळे बंद करून तपस्या करायला लागतो आणि त्याच मौक्याचा फायदा घेऊन पवन आणि शिबू जादूगरची छडी आणि डिब्बी उचलतात आणि गावामध्ये जाऊन त्या डब्याला खोलून टाकतात. चोहीकडे प्रकाश पसरून जातो. अंधार आता अजिबात नव्हता. सगळे गावाची लोक पण बाहेर येऊन जातात. अरे वा, हा तर चमत्कार झाला. बघितलं शिबू, मी पण जादूगार झालो. खूप चांगली छडी आहे. जेवढं मन आहे त्याच्यापेक्षा जास्त मस्ती करू शकतो आपण. आणि त्यापेक्षाही चांगलं हे झालं की सूर्य देवता त्या डब्बीच्या बाहेर आले आहेत. सगळीकडे प्रकाश झाला. हा, बरोबर बोलला शिबू. चल आता इथून चालल्या जाऊयात, नाहीतर तो जादूगर इथं येईल. तेव्हा तिथे तो जादूगर येतो. हे मुला, माझी छडी वापस कर, नाहीतर ठीक नाही होणार. करती वापस. तमक तमक तम 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 तू बनव याला माकड तू. पवनच्या मंत्र वाचतानाच तो जादूगर बंदरमध्ये बदलून जातो. आला मोठा रौब दाखवणारा. बनवलं ना तुला माकड मी. आता नाच जादूगर. जादूगरचा जादू त्याच्यावरच भारी पडला. तेव्हा तिथे सरपंच रमणलाल आणि अनिता येतात. पवनने अभी जी करामात केली होती त्याला बघून ते लोक चकित होऊन जातात. अरे पवन बाळा, हे कसं केलंस तू? सगळीकडं प्रकाश आणि ह्या जादूगारला पण माकड बनवलंस. कसं केलंस हे तू? मी आणि शिबूनं हे बघितलं की हे छडीपासून लोकांना बदलू शकतो. आणि आम्ही याला बोलताना ऐकलं. याच्या जादूचं रहस्य याच्या छडीमध्ये आहे. मंत्र पण ऐकून लक्षात ठेवले होते पवननं. बस मग काय होतं, पळायचा विचारच केला होता तर हा स्वतःच पुढं आला आणि मी मंत्र बोललो, तमक तमक तम तम तमू, आणि नंतर हा माकड बनला. बघितलंस रमणलाल, आज पवननं एवढ्या मोठ्या अडचणीपासून पूर्ण गावाला वाचवलं. खूप नशिबान आहेस की जी असा मुलगा मिळाला आहे, हिम्मतवाला आणि हुशार. बघितलं तुम्ही आपल्या नालायक मुलाला? आज पूर्ण गाव त्याची तरफदारी करत आहे. हा, आज तर माझ्या मुलानं माझ्या गावामध्ये सन्मान वाढवला. सरपंच, आता ह्या जादूगाराचं काय करायचं? याला असंच सोडायचं का? एक काम करूयात, याला जंगलामध्ये सोडून येऊयात. तिथं जादू करेल हा नंतर. पवन आणि शिबूचं बोलणं ऐकून जादूगर नाचा इशारा करत करत डोकं हलवायला लागला आणि दुःख भरलेल्या डोळ्याने बघायला लागला. नाही, याला याची सजा दिली जाईल, पण या प्रकारे नाही. तर आता काय केलं पाहिजे सरपंचजी? हे तर मला विचार करावा लागेल बाळा. मला तर वाटतं की याला परत जादूगर बनवलं पाहिजे आणि ह्या छडीला तोडून टाकलं पाहिजे. नंतर कोणी लालचेमध्ये येऊन याचा उपयोग नाही करू शकलं पाहिजे. वा शिबू, काय उपाय सांगितला आहेस. असंच करूयात. असं बोलतानाच पवनने जादूगरला परत माणूस बनवलं. मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आता मी काय करू? माझ्याकडे माझी छडी पण नाही राहिली. करायचं काही नाहीये.
पण करायचं असेल या गावावर राज्य करायच्या पेक्षा आमच्या सोबत मेहनत करू शकतोस, तेव्हा तुला लक्षात येईल. माझ्यासारख्याला गावात घेत आहेत तुम्ही. तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर, खूप उपकार. परत एकदा गावामध्ये चोहीकडे प्रकाश पडलेला होता. सगळेजण आपल्या कामामध्ये लागले होते आणि आता पवन बनलेला होता होशियारपूरचा हिरो. सगळेजण पवनला खूप जास्त लाड करायला लागले होते आणि पवनला कोण पण ओरडायचं नाही, कारण आता पवनला पण जादू यायचं. सगळ्यांना वाटायचं की कुठे पवनने त्यांना प्राणी बनवलं तर